नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आरोग्य विभाग पदभरती 2026 याच्यामधील महत्त्वाचं एक पद सांगितलं जातं बघा, कोणतं असणार तर आरोग्य पर्यवेक्षक। तर या पदाविषयीची जी काही असणे अपडेट माहिती असणार आहे ही तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर बघा, पदभरती कोणती सांगितली जाते तर आरोग्य विभागा अंतर्गत जे काय असणार आरोग्य पर्यवेक्षक पदभरती 2026 असणार आहे याची पात्रता, परीक्षा पॅटर्न, रिक्त पदे आणि त्याचबरोबर अभ्यासक्रम आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास एक आरोग्य विभागाची एक नवीन ऑफर जारी असणार आहे, ज्याच्यामध्ये नवीन ऑनलाईन बॅच आम्ही काय करतोय तर सुरू करतोय, ज्याच्यासाठी मान्सून ऑफर चालू असणार आहे। यामध्ये आरोग्य विभागातील कोणतीही जी काही असणारी पदं असणार या पदासाठी संपूर्ण वर्षभरासाठी फक्त आणि फक्त 1100 रुपयामध्ये तुम्ही ही बॅच काय करू शकताय तर जॉईन करू शकताय। तर ही जी काय असणारी बॅचेस असणार आहे या बॅचेस मध्ये प्रामुख्याने बघा कोणती कोणती पोस्ट सांगितली जाते तर आरोग्य सेवक असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल, त्याचबरोबर आरोग्य निरीक्षक, त्यानंतर आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन्स, आरोग्य बहुउद्देशिका, त्याचबरोबर काय असणार स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक असेल, त्याचबरोबर स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एएनएम, जीएनएम असेल, त्याचबरोबर लॅब असिस्टंट आणि एलएसओ ही जी काय असणारी आरोग्य विभागाशी संबंधित जी काय असणारी महत्त्वाची पदं असणार आहेत या पदांपैकी कोणती बॅच तुम्ही फक्त आणि फक्त 1100 रुपयाला जॉईनिंग करू घेऊ शकताय, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामध्ये लेक्चर्स देतो, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। ऍप्लिकेशन मधील जे काही ई बुक्स असणार आहे या ई बुक्स द्वारे नोट्स तुमच्यापर्यंत काय केल्या जातात तर सर्क्युलेट केले जातात। शिवाय वीकेंडचे जे काही 2 ते 3 दिवस असतात या ठिकाणी पीवायक्यू क्वेश्चन सीरीज असते जी सर्वांच्यासाठी काय असते ओपन असते। त्याचबरोबर तज्ञ आणि अनुभवी असं शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शनासाठी असणार आहे। चला तर मग बघा काय सांगितलं जातं आरोग्य विभाग पदभरती 2026। ओके, आरोग्य पर्यवेक्षक हे पद असणार आहे महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद झेडपी या अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक म्हणजेच हेल्थ सुपरवायझर किंवा आरोग्य सुपरवायझर हे जे काही गट क मधील असणारं पद असणार आहे हे महत्वाचं आणि एक जबाबदारीचं पद आहे। 2026च्या आरोग्य भरतीमध्ये आरोग्य पर्यवेक्षक पदाच्या अचूक एकूण जागांची अधिकृत संख्या अजूनपर्यंत समजली नाहीये। शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागात जवळपास 5000 पेक्षा जास्त नवीन रिक्त पदांची नुकतीच मान्यता दिली। याशिवाय ग्रामविकास विभागाअंतर्गत होणाऱ्या जिल्हा परिषद मेगा भरतीमध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक आणि तांत्रिक संवर्गातील जवळपास 15,000हून अधिक पदांची पदभरती जास्तीत जास्त जागा भरण्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आलेले आहे। अपेक्षित महिना लक्षात ठेवायचा तर याबाबतची जी काही असणारी तारीख असणार आहे किंवा जाहिरात असणार आहे ही जाहिरात प्राथमिक माहितीनुसार नवीन सेवा प्रवेश नियम स्पष्ट झाल्यानंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2026 मध्ये या कालावधीत अधिकृत नोटिफिकेशन आणि अर्ज भरण्याची लिंक जाहीर केली जाईल। ओके, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी उमेदवाराकडे खालील पात्रता असणं आवश्यक आहे। मग कोणकोणती पात्रता बघा, यामध्ये पदवी, मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतून याच्या सारखी नाही तर लक्षात ठेवायचं आहे फक्त मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील बीएससी पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र हे विषय असावेत। विशेष डिप्लोमा किंवा अनुभव यामध्ये उमेदवाराने काय सांगितलं जातं तर सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणून किमान 1 वर्ष नियमित सेवेचा अनुभव किंवा संबंधित आरोग्य पर्यवेक्षक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा। बघा या ठिकाणी काय सांगितलं जातं तर मोस्ट ऑफ ऑल या ठिकाणी 1 वर्षाचा तरी तुम्हाला एक्सपिरियन्स तरी असला पाहिजे किंवा त्याच बरोबर काय सांगितलं जातं तर तुमचा त्याबाबतचा कोर्स डिप्लोमा तरी कंप्लीट असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा अधिकृत जाहिरात बघा तर खुला प्रवर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी काय सांगितलं जातं 18 ते 40 वर्ष असणार आणि मागास प्रवर्ग बीसी, ओबीसी, एससी, एसटी यांच्यासाठी 18 ते 45 वर्षांचा काय असणार आहे तर सवलत देण्यात आलेली आहे। आरोग्य पर्यवेक्षक या पदाची अधिकृत जाहिरात 2026च्या उत्तरार्धात म्हणजे सर्वसाधारणतः ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2026 अंतर्गत विविध विभागांच्या रिक्त जागांचा आढावा घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असून शासन स्तरावरती या मेगा भरतीची तयारी सुरू आहे।
अपेक्षित महिना लक्षात ठेवायचा कोणत्या महिन्यात, ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2026च्या उत्तरार्धात किंवा या महिन्यांमध्ये येऊ शकते. परीक्षा पॅटर्न बघा काय जातं, तर TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने याबाबतची परीक्षा कंडक्ट केली जाईल, म्हणजे MPC याबाबतची परीक्षा घेणार नाही. पदवी स्तरावरील पद असल्यामुळे मराठी आणि काय नाही, मराठी विषय सोडून इतर सर्व घटकांचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून विचारले जातील. यामध्ये एकूण प्रश्न बघा 100, एकूण गुण 200 असणार आहेत. कालावधी 2 तास म्हणजेच 120 मिनिटांचा असणार आहे. नकारात्मक गुण म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार नाही. तांत्रिक अभ्यासक्रम बघा काय आता, आरोग्य पर्यवेक्षक म्हणून काम करताना प्रशासकीय आणि आरोग्याची संबंधित जी काही देखरेख करावी लागत असल्याने तांत्रिक विभागात खालील विषयावरती 40 प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य व कायदे, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM, विविध सरकारी आरोग्य योजना, त्याचबरोबर साथ रोग नियंत्रण, साथीच्या रोगांचं नियंत्रण कायदे, जीवशास्त्र व रसायनशास्त्र, मानवी शरीरशास्त्र, जीवशास्त्राचे मूलभूत नियम आणि क्लिनिकल बायोकेमिस्ट्री चे प्राथमिक ज्ञान. त्याचबरोबर बघा प्रशासकीय समन्वय, यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र PHC स्तरावरील आरोग्य सेवकांच्या कामावर नियंत्रण ठेवणे आणि बैठकांचे व्यवस्थापन इत्यादी गोष्टींचा काय करण्यात आलंय, तर याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जर का तुम्हाला आरोग्य पर्यवेक्षक या पदाचा तांत्रिक विषयाचा जर का तुम्हाला अभ्यासक्रम समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच अपडेट माहिती घेऊन आपण पुन्हा तुमच्या लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.